च्या वेळेपेक्षा फक्त 26,000 मतदान कमी झालेलं आहे। त्या पद्धतीची सहानुभूतीची लाट एक तयार झाली। खूप फरकानं ही निवडणूक होईल। जर हवा असेल, हवेप्रमाणे जर मतदान झालं असेल तर विशाल पाटील यांना मताधिक्यानं त्यांना निवडून येतील। पण थोडासा स्लाइटली एज मला वाटते थोडा अपक्षाच्या बाजूने आहे। सांगली लोकसभेचा निवडणूक आखाडा अनेक अर्थानं महाराष्ट्रभर चर्चेला गेला आणि त्या सांगली लोकसभेच्या निकालाची सांगली जिल्ह्याबरोबरच राज्यभर उत्सुकता आहे आणि त्यामुळे सांगलीचा निकाल काय लागणार, कशा पद्धतीनं सांगलीमध्ये लोकसभेचं या ठिकाणी प्रचार झाला, मतदान कशा पद्धतीने झालं हे आपण सांगली जिल्ह्यातील संपादक मंडळींसोबत जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार हनुमंत मोहिते आणि लोकमतचे आवृत्ती सांगली आवृत्ती प्रमुख हनुमंत पाटील सर आपल्यासोबत आहेत। सर, सुरुवातीला तुमच्याकडे येतो। एकतर सुरुवातीला जो टक्का आहे मागच्या वेळेचा 65च्या आसपास होता, यावेळी 62च्या आसपास आहे, त्याचा फार परिणाम दिसत नाहीये मतदानाच्या टक्केवारीत। प्रत्यक्षात जरी 3% मतदान कमी झालं असलं तरी मागच्या वेळेपेक्षा फक्त 26,000 मतदान कमी झालेलं आहे। म्हणजे फार मतदान कमी झालं असं म्हणता येत नाही। यावेळेला उकाडा होतं, ऊन होतं आणि बऱ्याच म्हणजे जत आटपाडी ठिकाणी उन्हाचा प्रश्न असल्यामुळे जरा अडचण होती, तर त्यामुळे ते मतदान फार कमी झालं असं वाटत नाही। आणि तासगाव कवठेमहांकाळमध्ये गेल्या वर्षीसुद्धा साधारण 67-69% मतदान झालेलं होतं, तिथले स्थानिक उमेदवार असल्यामुळे यावेळी पण मतदान त्यावेळेस जास्त झालेलं आहे। यावेळेला मात्र तिरंगी लढत झाली आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी आणि काँग्रेसचं त्यांचं केडर याच्यामुळं मतदानाची काही टक्केवारी काही भागांमध्ये वाढलेली आहे। प्लस याला जातीय समीकरणं पण आहेत, म्हणजे मराठा आंदोलन असेल, मुस्लिम समाजाचं मतदान असेल, त्यानंतर दलित समाजाचं संविधान बचावचं सगळं याच्यामुळे आंदोलन असेल, त्याच्यामुळे काही ठराविक पॉकेट्समध्ये मतदान जास्त झालेलं आहे, पण सरासरी मतदानामध्ये फारसा फरक पडलेला नाही असं वाटतंय। पण तुमच्याकडे सर येतो, दोन्ही उमेदवारांनी म्हणजे एकतर अपक्ष उमेदवार आणि भाजपचे उमेदवार हे प्रबळ दावेदार या निवडणुकीतले मानले जात आहेत। दोघांनीही विजयाचा दावा केला आहे। आकडा जो आहे विजयाचा तो कमी येईल असं सांगितलं जात आहे। नाही, मला वाटतं ज्या पद्धतीनं सहानुभूतीची लाट तयार झाली, म्हणजे जरी महाविकास आघाडीची उमेदवारी विशाल पाटील यांना मिळाली असती तर त्यावेळीसुद्धा एवढं झालं नसतं। त्या पद्धतीची सहानुभूतीची लाट एक तयार झाली, म्हणजे आणि ते दिवसेंदिवस वाढत गेले। म्हणजे एक हवा एक म्हणतात ना, लाट छोटी हवा अशा पद्धतीने तयार झाली आणि त्या पद्धतीनं मतदान मला असं वाटतं झालं। म्हणजे टक्केवारी मध्ये जरी ते दिसत नसलं, त्याचं पूर्वी कसं होतं की महाविकास आघाडी आणि म्हणजे काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवाराला डिवाईड मतं व्हायची। ह्या निवडणुकीमध्ये तसं नाही झालं की म्हणजे ह्या दोन्ही बाजूची जी मतं आहेत ते हवेमुळं जे काही नाराजी असेल, महाविकास आघाडीतले प्रस्थापित नेतृत्वाबद्दल आणि महायुतीमधले पण प्रस्थापित नेतृत्व जे आहेत, खासदार असतील किंवा मंत्री, माजी मंत्री असतील, त्यांच्याबद्दलची जी नाराजी होती कार्यकर्त्यांची असेल किंवा मतदारांची असेल, ते सगळ्यांना मिळून एक तिसरा पर्याय निर्माण झाला आणि त्या तिसऱ्या पर्यायामुळे ही सगळी हवा तयार झाली। परंतु ही हवा झाली, पण प्रत्यक्षात मतदान ज्यावेळी म्हणजे प्रचार थांबला 2 दिवस अगोदर, त्याच्यानंतर ज्या पद्धतीनं भाजपची यंत्रणा कामाला लागली किंवा संजय काकांनी ज्या पद्धतीने यंत्रणा त्यांची राबवली, त्यानंतर मात्र त्या हवेचा परिणाम होऊ द्यायचा का नाही, म्हणजे तो एक परिणाम वाटू शकतो। परंतु मला असं वाटतं की ही घासून 100% होणार नाही। जी होईल मग ते संजय काकांचं मताधिक्य असू दे, नाही तर विशाल पाटलांचं मताधिक्य असेल, खूप फरकानं ही निवडणूक होईल। जर हवा असेल, हवेप्रमाणे जर मतदान झालं असेल तर विशाल पाटील यांना मताधिक्यानं त्यांना निवडून येतील आणि जर भाजपच्या यंत्रणेला जर त्या पद्धतीनं यश आलं, त्यांनी ज्या पद्धतीने राबवलं त्या पद्धतीने यश आले तर संजय काका सुद्धा तेवढ्याच फरकानं चांगल्या निवडून येऊ शकतात। सुरुवातीला तिहेरी निवडणूक होईल, तिघामध्ये रंगतदार निवडणुकीला सांगितलं गेलं, मला तसं काही चित्र घडताना दिसलं नाही। मी शेवटच्या दिवशी सुद्धा फिरलो की शेवटी महाविकास आघाडीनं मला वाटतं निवडणूक सोडून दिली काय अशी परिस्थिती शेवटच्या 2 दिवसामध्ये झाली। मी जिल्ह्यामध्ये फिरत होतो मतदानाच्या दिवशी, त्या बऱ्याच ठिकाणी महाविकास आघाडीचे बूथच लागलेले नव्हते। मला वाटतं अपक्ष उमेदवार विशाल पाटील आणि संजय काका पाटील ह्या दोघांचेच बूथ लागलेले होते। दोघांच्या समोर बऱ्याच ठिकाणी महाविकास आघाडीची बूथ लागलेले नव्हते। त्यामुळं मला असं वाटतं की ही दुरंगी लढत होईल। जर ते तिरंगी, तुम्हाला तोच प्रश्न, तिरंगी जर झाली असती तर मग नक्की आपण विजयाचा दावेदार कोण आहे सांगू शकलो असतो? याच्यामध्ये तिरंगी लढत अशी झालीच नाही। ही लढत ही महाविकास आघाडीनं आता पाटील साहेब म्हणतात त्या पद्धतीने तिरंगी लढत झाली नाही। महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रथमपासूनच उमेदवारीबद्दल प्रश्नचिन्ह होतं। एक स्वतः त्यांचं केडर फार कमी आहे आणि एक शिवसेनेचं केडर आणि त्यांची यंत्रणा फार कमी होती आणि शेवटच्या टप्प्यामध्ये
त्यांची बूथनिहाय यंत्रणासुद्धा पुरी पडलेली नाही. याच्या उलट विशाल पाटलांच्या मागं मात्र काँग्रेसचं सगळं केडर उपस्थित होतं आणि काँग्रेसची सगळी यंत्रणा, जरी नेते काही बाजूला असले तरीसुद्धा काँग्रेसचं संपूर्णपणे यंत्रणा विशाल पाटलांच्या बाजूनं राबत होती. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे काही लोक त्यांच्याबरोबर होते आणि भाजपमधले काही लोकसुद्धा त्यांच्यावर होते. त्यामुळे ही इलेक्शन काही नाराजीवर, सहानुभूती लाटेवर आणि ह्याच्याप्रमाणे गेली आहे. मला वाटते की याच्यामध्ये थोडासा अपक्षाला ॲडव्हान्टेज असावा, कारण अनेक जे नाराज घटक आहेत, म्हणजे एक तुम्ही बघितलं असेल पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक राज्य सरकारच्या कामाबद्दल पण आणि तिथल्या पक्षफोडीच्याबद्दल लोकांच्यात नाराजी होती आणि मोदींचं 10 वर्षानंतरचं काम आहे त्याच्याबद्दलसुद्धा एक सुप्त नाराजी पश्चिम महाराष्ट्रामध्ये शेतकरी आणि बाकी सगळ्यांची गोष्टीची होती आणि इथल्या स्थानिक उमेदवाराबद्दल पण नाराजी होती भाजपच्या. तर या सगळ्या गोष्टीचा परिणाम म्हणून थोडा ॲडव्हान्टेज मला आत्ता अपक्षांचं वाटतंय. पण इलेक्शन थोडी चुरशीची आहे, कारण भाजपची यंत्रणा, भाजपनंतर देवेंद्र फडणवीस केलेलं कोर्स करेक्शन, पालकमंत्री सुरेश खाडेंनी नंतरच्या शेवटच्या टप्प्यात केलेलं काम आणि या सगळ्या गोष्टीमुळे चुरशीची होईल. पण थोडासा स्लाइटली एज मला वाटते थोडा अपक्षाच्या बाजूनं आहे, कारण जर बघितलं तर विदर्भ, मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्रातील इथंमध्ये थोडी अँटी लाट आहे. मराठा आंदोलनाचा प्रश्न असेल आणि याच्यामध्ये स्थानिक मुद्द्यावर इलेक्शन गेली. जर नॅशनल मुद्द्यावर गेली असती तर भाजपला थोडी फायदेशीर झाली असती. पण ही जातनिहाय, त्यानंतर तुमच्या स्थानिक मुद्द्यावर आणि मग शेतकऱ्यांचा प्रश्न असेल, इथल्या पाण्याचा प्रश्न त्याच्यावर गेल्यामुळं थोडा फायदा मला तसा वाटतो. थेट म्हणजे महाविकास आघाडीचा एक उमेदवार आणि भाजपचा उमेदवार अशा दोघांमध्ये जर उमेदवारी जाहीर झाली असती आणि जर तशी निवडणूक झाली असती तर चित्र कसं झालं भाजपमध्ये आणि महाविकास आघाडीचं जी अपक्ष उमेदवारी जी झाली तीच महाविकास आघाडीकडून झाली असती उमेदवारी जाहीर? नाही, ती जाहीर झाली असती तर उलटं मी तर म्हणतो घासून झाली असती. परंतु काय झालं की हा अपक्ष असल्यामुळं आणि सहानुभूतीच्यावरती असल्यामुळं दोघांचाही, महाविकास आघाडीचा आणि महायुतीच्या दोघांच्या टीकेचं लक्ष अपक्ष उमेदवार होता. मग ह्यांनी बंडखोरी का केली, त्याच्या मागं कोण आहे, ही सगळी जी चर्चा झाली, म्हणजे अगदी जयंत पाटील असतील, विश्वजित कदम, हे सगळे जरी नेते समोर म्हणजे त्यांच्यासोबत नसले तरीसुद्धा त्यांची जी कार्यकर्त्यांची फळी सगळी होती, म्हणजे सगळ्याच नेत्यांची, तर ती सगळी विशाल पाटलांच्या सोबत होती. आणि आत्तासुद्धा मला असं वाटतं की निवडणुकीनंतरच्या जर तुम्ही बघाल तर बऱ्यापैकी काँग्रेस दावा करते की विशाल पाटील आला तर ते आमचा विजय असेल. म्हणजे हे जो पदाधिकाऱ्यांचा तो कॉन्फिडन्स आहे, म्हणजे काँग्रेस जरी किती म्हणत असेल आम्ही महाविकास आघाडीचा धर्म पाळा किंवा त्यांचे नेते म्हणत असतील, परंतु त्यांची जी सूचक विधानं आहेत किंवा काल आता परवा दिवशी तुम्हाला सांगतो की श्रम परिहाराच्या निमित्तानं विश्वजित कदम आणि इथले पृथ्वीराज पाटील आणि विशाल पाटील यांनी एकत्र मेळावा कार्यकर्त्यांचा घेतला की बाबा पुढची काय तयारी करायची. म्हणजे असं मला असं वाटतं की काँग्रेसचे पदाधिकारी आणि विशाल पाटील समर्थक जे निवडणूक आम्ही जिंकलोच असं गृहीत धरून त्या आविर्भावामध्ये त्यांचं सगळं पुढचं नियोजन चाललं आहे. विधानसभेला आपण कामाला लागलं पाहिजे असं जे काय परवा. परंतु ह्याच्या उलटी परिस्थिती मला भाजपमध्ये दिसते की भाजपमध्ये जर संजय काका सोडले, संजय काकांना एकट्याला कॉन्फिडन्स आहे की मी 1 लाखाच्या फरकाने येऊ शकतो, परंतु भाजपचा एकही पदाधिकारी असेल, आमदार असेल, हे कोणीही कॉन्फिडन्सपणे सांगताना दिसत नाही. त्यांच्या बॉडी लँग्वेजमध्ये कुठेही तो कॉन्फिडन्स विजयाचा दिसत नाही. मला असं वाटतं की उलटं आता सुरू झालं आहे की जे जिल्हाध्यक्ष आहेत निशिकांत पाटील, तर त्यांची हकलपट्टी करा, कारण त्यांनी विरोधात काम केलं आहे. मग जर ज्याच्या ह्याच्यावर धुरा आहे जिल्ह्याची किंवा 2 मतदारसंघाची, हातकणंगले आणि सांगली, तर त्यांच्याबद्दलच त्यांचेच पदाधिकारी जर शंका उपस्थित करत असेल तर आपल्याला निकालाची निश्चित वाट पाहावी लागेल. तर ही सगळी सांगली लोकसभेच्या बाबतीमध्ये जे काही नाट्यमय घडामोडी घडल्या, मग त्यातून बंडखोरी झाली आणि त्यामध्ये जे अपक्ष उमेदवार या ठिकाणी झाली गेली अपक्ष उमेदवारी, त्यामध्ये आणि भाजपच्या उमेदवारामध्येच ही निवडणूक रंगली गेली, अटीतटीच झाली आणि त्या दोघांमधीलच विजयाचा कोण दावेदार असेल असं देखील या संपादक मंडळांनी आपल्यासोबत बोलताना सांगितलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.